मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा रिपोर्ट कार्ड समोर आलाय आणि या रिपोर्ट कार्डमधून महायुतीसाठी विशेषतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी धक्कादायक चित्र समोर आलंय. कारण मुंबईतील टॉप 5 आमदारांमध्ये शिंदे गटाचा एकही आमदार नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 2 आमदार टॉप 5 मध्ये आहेत. मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचं हे मूल्यमापन प्रजा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलंय. हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 या कालावधीतील कामगिरीच्या आधारे आमदारांचं प्रगतीपुस्तक तयार करण्यात आलंय आणि याआधीत पहिल्या 3 क्रमांकावर काँग्रेसच्या आमदारांनी बाजी मारली आहे. अमीन पटेल यांनी तब्बल 82.89 गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावलाय. असलम शेख 80.58 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर ज्योती गायकवाड या 80.30 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर चौथ्या क्रमांकावर आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू आणि 5व्या क्रमांकावरही ठाकरे गटाचेच भायखळ्याचे आमदार मनोज जामसुदकर आहेत. म्हणजेच मुंबईतील टॉप 5 मध्ये ठाकरे गटाचे 2 आमदार आणि शिंदे गटाचा एकही आमदार नाही. विशेष म्हणजे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे या यादीत 18व्या क्रमांकावर आहेत. आता या रिपोर्ट कार्डमध्ये नेमकं मूल्यमापन कशाच्या आधारावर करण्यात आलं, तर आमदारांची सभागृहातील उपस्थिती, त्यांनी विचारलेले प्रश्न, प्रश्नांचे विषय आणि गुणवत्ता, तसंच गुन्हेगारी रेकॉर्ड अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. प्रश्न विचारण्याच्या संख्येत तब्बल 72% घट झाली आहे. इतकंच नाही, तर आमदारांचे सरासरी गुणही 12व्या विधानसभेतील 61 वरून 15व्या विधानसभेतील 55 वर आले आहेत. प्रश्नांच्या गुणवत्तेची सरासरीही 50% वरून 33% पर्यंत घसरल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. आता या यादीच्या तळाशी कोण आहेत हे पाहिलं तर चित्र आणखी चर्चेचं होतं. 33व्या म्हणजे शेवटच्या क्रमांकावर आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे, तर शिंदे गटाचेच आमदार अशोक पाटील 32व्या क्रमांकावर आहेत आणि घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम हे 31व्या क्रमांकावर आहेत. म्हणजे टॉप 5 मध्ये शिंदे गटाचा एकही आमदार नाही आणि दुसरीकडे यादीच्या शेवटच्या क्रमांकामध्ये शिंदे गटाच्या आमदारांची नावं दिसतात. त्यामुळे या रिपोर्ट कार्डमुळे मुंबईत महायुतीची कामगिरी आणि विशेषतः शिंदे गटाच्या आमदारांची कामगिरी यावर राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे. मात्र हा अहवाल म्हणजे निवडणुकीचा निकाल नाही, तर विशिष्ट निकषांवर केलेल्या आमदारांच्या कामाचं मूल्यमापन आहे. त्यामुळे आता मोठा सवाल असा, मुंबईतील आमदारांच्या या रिपोर्ट कार्डचा आगामी राजकारणावर किती परिणाम होणार आणि टॉप 5 मध्ये ठाकरे गटाचे 2 आमदार असताना शिंदे गटाचा एकही आमदार का नाही, याचीच आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.